आया सास बहू का जमाना। हॅलो फ्रेंड्स, आम्हाला जे बर्तनजी कंपनीकडून जे सामान आलेलं आहे त्यामध्ये आहे नॉनस्टिक तवा आणि त्यावर आम्ही बनवणार आहोत लौकीचे हँडवेल। आता जियानी सगळी लौकी सोलून घेतली आणि आता किसायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आता लौकी किसली त्यानंतर हे बघा, बेसन, रवा, दही आणि लसण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट, हे लौकी आहे किसलेली आणि रवा, बेसन आणि दही मिक्स करून घेतलं। त्यामध्ये आम्ही आता टाकलेला आहे लौकी म्हणजे दुधी भोपळा। त्यानंतर टाकलाय लसण अद्रकची पेस्ट, हे तर विसरताच येणार नाही। आता टाकला सांबार आणि आता ही झाली आहे पेस्ट। त्यानंतर ठेवलेला आहे बर्तनजी कंपनीचा तवा। हा आहे बर्तनजी कंपनीचा तवा। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर टाकलं आहे तेल। आता टाकूया मुगाची डाळ, त्यानंतर टाकलेलं आहे थोडं ते बॅटर। त्यानंतर छानपैकी ते पसरवून घेतलेलं आहे पातळ जे एकाच वेळेला या तव्यावरती आपण 4 हांडवे बनवू शकतो। त्यानंतर थोडं त्याच्यावरती तेल टाकलं, त्याला जे छिद्र आहे त्याच्यातून थोडं तेल सोडलेलं आहे। आत्ता हे हांडवे गुलाबी रंगामध्ये छान शेकून घ्यायचे आहेत। बघा कसे परतत आहे, खटाखट। आता छान परतून घेतले, मस्तपैकी गुलाबी रंगात ते शेकून घ्यायचे। त्यानंतर तव्यावर बघा ते कसे हलत आहे मस्तपैकी। त्यानंतर आम्ही बनवली आमची आवडती चटणी, दही, शेंगदाणा आणि त्यावर टाकला आहे तडका आणि मग लावलेली आहे प्लेट छान। आत्ता जिया करत आहे नाश्ता आणि तुम्ही पण बनवा घरी असंच हांडवा आणि मस्त लुटा हांडव्याचा मजा।